मित्रांनो, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळल्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्धचा दौरा संपल्यानंतर 23 जुलैपासून झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात ही 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी टीम इंडियाला वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. कसा आहे संपूर्ण संघ? कोणाकोणाला मिळाली संघात संधी? हे पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ. श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा उपकर्णधार, ईशान किशन विकेटकीपर, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अभिषेक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग विकेटकीपर. मित्रांनो, या संघावर नजर टाकली तर IPL गाजवणाऱ्या प्रभसिमरनला संघात स्थान देण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि रिंकू सिंगचे कमबॅक पाहायला मिळाले आहे. तुम्हाला कसा वाटला हा संघ? ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा.